हॅलो फ्रेंड्स, मी नूतन आपलं स्वागत करत आहे नूतन टॉक शो सीझन 2 मध्ये। आपल्यासोबत आज अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व श्रीमती शैलजा देवी दिलीपराव निकम या आहेत। प्राप्त करने के लिए आमंत्रित करते हैं। स्टेट मार्केटिंग मैनेजर महाराष्ट्र श्री विपिन चौहान जी से अनुरोध है श्रीमती शैलजा देवी जी को मंच पर लेकर आए। श्री सुधाकर चौधरी अध्यक्ष महोदय व सभी निदेशक श्रीमती शैलजा देवी जी को सहकारिता विभूषण पुरस्कार देकर श्रीमती त्यांनी अनेक दशके समाजकारण, सहकार क्षेत्र, महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्य केलेले आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक योजना रुजवल्या आहेत। ग्वालियरमध्ये जन्मलेल्या, जळगाव जिल्ह्यात स्थायिक असलेल्या श्रीमती शैलजा देवी मॅडम या मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्ष, महिला शक्ती संघटनेच्या कार्याध्यक्ष, बेस्ट फार्म लीडर असा त्यांना अवॉर्ड दिलेला आहे। क्रिप्टोकडून त्यांना नॅशनल लेव्हल डायरेक्टर आहे, तसेच क्रिप्टोकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे। तसंच अगदी अलीकडेच त्यांना यंग ॲट द रेट 60 असा अवॉर्ड देण्यात आलेला आहे। त्या नेतृत्वच करत नाही तर त्या महिलांसाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि महिलांच्या आत्मविश्वासासाठी त्यांनी अविरत कार्य केलेले आहे। तर फ्रेंड्स, आता आपण मॅडमांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि भविष्याच्या योजनाबद्दल सुरुवात करूया। नूतन टॉक शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। वेलकम। धन्यवाद। मार्केटिंग फेडरेशन मध्ये तुमची निवड कशी झाली आणि त्याची वाटचाल याबद्दल थोडं आम्हाला सांगू शकणार का? महाराष्ट्रात जेव्हा महिला धोरण जाहीर झालं तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार होते। त्यांनी मोठा महिलांचा मेळावा घेतला। त्या मेळाव्याला आम्ही गेलो होतो। आमच्या भागातल्या बऱ्याचशा बायांनाही घेऊन गेलो होतो। खूप मोठा मेळावा झाला आणि तिथं त्यांनी महिला धोरण जाहीर केलं होतं आणि त्याच्यातून महिलांना 30% प्रतिनिधित्व सहकारी संस्थांमध्ये, नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काढण्यात आला। आणि त्या दृष्टीने मार्केटिंग फेडरेशनवरती मी म्हणजे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून हे इलेक्शन लढायचं होतं। तर त्यासाठी मी आणि एक उषाताई चौधरी म्हणून अशा 2 महिला राखीव म्हणून घेतल्या गेल्या। 5 लोकांना आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून इलेक्शन लढायचं होतं। आणि त्यावेळेस प्रचार करताना प्रचाराची जी दिशा आहे ती सगळी ह्यांनी सांभाळली, माझ्या मिस्टरांनी सांभाळली आणि मला घवघवीत यश मिळालं मार्केटिंग फेडरेशनला सुद्धा। बाकीचे सगळे म्हणजे 300च्या खाली होते आणि मला आमच्या संस्था 600 काहीतरी 750 होत्या आणि मला 580 मतदान झालं होतं। बापरे, यासाठी तुमचं खरोखर मनापासून खूप अभिनंदन। म्हणजे हे याच्या कारण आमचा वारसा होता ना। सासऱ्यांना सगळीकडे ओळखायचे। तिकडं पश्चिम महाराष्ट्रात आमची फॅमिली वेल नोन होती, इकडं उत्तर महाराष्ट्रात सासऱ्यांना सगळे, त्यामुळे सगळीकडे प्रतिसाद आणि माझ्या आत्या सुद्धा आमदार होत्या। तर त्यामुळं या संस्थेवरती मला खूप चांगलं काम करता आलं। या संस्थेवरती मी पहिल्यांदा 93 ते मला वाटतं 97-98 पर्यंत कार्यरत होती पहिली टर्म। आणि नंतर परत मध्ये संस्था नव्हते आणि परत मग एकदा 2008 मध्ये निवडून गेले, ते 2016 पर्यंत कार्य केलं। म्हणजे असं 10 वर्ष या संस्थेवरती मी कार्य केलं। पहिल्यांदा कार्य केलं तेव्हा मला संधी मिळाली व्हाईस चेअरमन व्हायची। आणि माझ्या बरोबर म्हणजे आमचे नेते होते त्यावेळेस, मला वाटतं हे वसंतराव धोत्रे होते चेअरमन। त्यांच्यानंतर म्हणजे हे सहकार अर्धे म्हणजे सगळे अथिरथी महारथीच होते त्या संस्थेत मी गेलेले होते। त्यामुळे मला त्यांच्या समोर खूप लहान वाटत होतं। म्हणजे मोठे मोठेच पद भूषवणारे अर्धे तर मंत्रीच असतील त्याच्यात, ते मधुकरराव चव्हाण, नंतर बाळासाहेब पवार, असे चांगले दिग्गज नेते त्यावेळेस त्या संस्थेत डायरेक्टर म्हणून होते। अशा लोकांच्यात मला काम करायला मिळत होतं। आणि या संस्थेतून मला इंटरेस्ट असायचा की प्रत्येक व्यवहारात कसं काय चाललंय, की काहीतरी हे महिलांसाठी करावं, मुलांसाठी करावं, याच्यासाठी मी नेहमी म्हणजे जास्त या संस्थेत आपल्याला त्यांच्यासाठी काय करता येतं याच्यासाठी मी सतत विचार करत राहायचे। तर
या संस्थेतून आम्ही जेव्हा मी व्हाईस चेअरमन झाले तेव्हा मधुकरराव चौधरी चव्हाण म्हणून दुग्ध विकास मंत्री होते, ते चेअरमन होते. त्यांनी मला सांगितलं की ताई मला वेळ देता येणार नाही संस्थेसाठी, मी चेअरमन आहे, तुम्ही आज चेअरमन सगळं काम बघा. आणि त्यामुळे मी तिथे त्या संस्थेत खूप चांगलं काम करू शकले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला मी व्हिजिट दिली. जेव्हा मला या संस्थेवरती व्हाईस चेअरमन करण्यात आलं तेव्हा मला आमचे नेते शरद पवारांनी विचारलं होतं, तुम्ही वेळ द्याल का, फिराल का? म्हटलं तुम्ही मला जर एवढं मोठं पद देता तर मी का नाही काम करू शकणार. पण एवढंच होतं की त्यावेळेस प्रसिद्धी माध्यम नव्हतं आणि प्रसिद्धी माध्यमाच्या आम्ही दोघंही त्या बाबतीत जरासे प्रसिद्धी माध्यमाच्या बाबतीत थोडेसे असं म्हणजे प्रसिद्धी आपण काय कार्य करतोय त्याची प्रसिद्धी द्यावी असं आम्हाला वाटायचंच नाही. म्हणून शक्यतो आम्ही प्रसिद्धी माध्यमाच्या पासून दूरच होतो. जे जे काम केलं ते आपण आपलं ते कर्तव्य आहे म्हणून केलं अशी धारणा होती माझी. त्यामुळे त्याचा जाहिरात करणं हे ते स्वभावतच नव्हतं दोघांच्या. त्यामुळे फारसा गाजावाजा न करता आमचं कार्य आम्ही करत राहिलो. या संस्थेच्या माध्यमातून खूप जेव्हा मी व्हाईस चेअरमन झाले सगळ्या डिस्ट्रिक्टना व्हिजिट दिली. आमची गोडाऊन होती तर त्याचं 40% सुद्धा युटिलायझेशन नव्हतं. खेड्यापाड्यातल्या गोडाऊन मध्ये त्यांचं म्हणणं होतं की मुंबईला जसं भाडं मिळतं तसं मिळायला पाहिजे तिकडं. पण ते कसं शक्य होतं. तर मी म्हटलं डिस्ट्रिक्ट लेवलचे जे अधिकारी असतात त्यांना अधिकार द्या ना, तिथं ज्या पद्धतीने भाड्याने जातात तशी गोडाऊन भाड्याने जाऊ दे. मग आता आमची केवढी इतकी गोडाऊन होती की आम्हाला एका महिन्याला 2 कोटी भाडं यायला लागलं त्याचं. तेव्हा आमच्या संस्थेची परिस्थिती जराशी डबघाईला आली होती. खतांचे व्यवहार बंद झाले होते प्रायव्हेटायझेशनमुळे. परंतु मग असा हा हातभार लागला गेला आणि त्याला मला त्या ह्याच्यात सगळं काम करता आलं की. आणि ह्या संस्थेमधून आम्ही हे पण केलं. मी केअर नावाचं एक सुद्धा माझ्या लक्षात आलं. अमेरिकन कंपनी होती, ते केअरचं सुद्धा करायचे. त्याच्यामध्ये गहू तिकडून यायचा, नंतर मका तिकडून यायचं, मग साखर, त्यांचं ऑइल सगळं म्हणजे उच्च क्वालिटीचं पाठवायचे. ते आदिवासी एरियामध्ये वाटायचं त्याचं ते मिक्सी करून. आम्ही तो कारखाना टाकला होता चंद्रपूरला. तिथं त्याचं मिक्सीकरण आम्ही करायचो. त्याच्यामध्ये साखर थोडंसं ऑइल टाकून त्याला सुकदा म्हणायचे. तर तो त्यांचं म्हणणं होतं केअर संस्थेचं की महाराष्ट्र प्रगत राष्ट्र आहे, आम्ही तुमच्या राज्यात नाही देणार, ते बिहार, ओरिसा वगैरे अशा राज्यांमध्ये द्यायचे. पण मी त्यांना दाखवून दिलं की माझ्या महाराष्ट्रात आदिवासी भाग आहे, गडचिरोली आहे, ठाणे आहे, आमच्या चोपडा तालुक्यात 63 गाव आहे. असं त्यांना जेव्हा दाखवून दिलं तेव्हा 8-10 जिल्ह्यामध्ये त्यांनी तो केअरचा सुद्धा सुरू केला. हो. आणि त्या कारखान्यात जाऊन मी ते प्रोडक्शन करून 7-8 जोपर्यंत मी होते तोपर्यंत तो केअरचा सुद्धा महाराष्ट्रात वाटला गेला. क्वालिटी चांगली होती त्याची. आणि त्या तो कशासाठी असायचा तर तो महिला, गरोदर महिला, लहान मुलं, अंगणवाडीची मुलं यांना दिला जायचा. आणि ज्या अशक्त वगैरे महिला असतील आफ्टर म्हणजे बाळंतपणानंतर त्या बायांना तो दिला जायचा. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं आपण बालकांसाठी, महिलांसाठी काम करतो याचं एक समाधान मिळालं. त्या कारखान्याला मी 2-3दा व्हिजिट दिली होती. तिथून प्रोडक्शन कसं होतं ते बघितलं होतं. आमचे पशुखाद्य बनवायचे कारखाने होते महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे. ते तिथे मी पशुखाद्याचे क्वालिटी चांगली राहायला पाहिजे म्हणून व्हिजिट देऊन सांगायचे की आपण हे जनावरांना देत होतो, आपलं उत्तम क्वालिटीचं पशुखाद्य बनवायला पाहिजे. तसंच आपलं काय भगीरथ म्हणून तेव्हा कारखाना होता खतांचा, तो कारखानाही आमचा चांगला चालायचा. ऑइल मिल होती आमची. कडू ते लिंबाच्या पासून, लिंबोळीपासून ते करतात. पण ते नंतर प्रशासन आलं तर त्या काळात तो विकलं गेलं. पण हे चांगले चांगले सायलो म्हणून एक प्रकल्प मोठा होता. तर आमचं त्या सगळ्या ह्याच्यातून चांगलं उत्पादन करायचं कसं करता येईल याच्यासाठी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून ज्या जिल्ह्यात जे असेल त्याला कसं मोठं करायचं याच्याबद्दल मी विचार करायचे. त्या जिल्ह्याला जाऊन जिल्ह्यात बघून घ्यायचे की काय हे भरड धान्य. आम्ही नंतर खतांचा व्यवहार कमी झाल्यावरती भरड धान्यांची खरेदी नाफेडची म्हणजे ॲज अ एजंट म्हणून ही संस्था काम करते. म्हणजे केंद्रातले योजना आणि राज्याच्या योजना याच्यामध्ये सगळं
दुवा म्हणून हे या संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या योजना राबवल्या योजना जातात. राबवल्या. खूप म्हणजे मशिनरी सुद्धा त्यांना दिली जाते, म्हणजे ह्याच्या रिझनेबल याच्यामध्ये तर शेतकऱ्यांच्यासाठीच ही संस्था ही कार्यरत आहे. कार्यरत. त्यांच्या मालाला भाव मिळवून देणे. मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्याचा माल आला की भाव पाडतं, मग आम्ही बाजारात उतरायचो म्हणजे नाफेडच्या माध्यमातून आणि भाव चांगला द्यायचो. अजूनही तशीच पद्धत चालते 3 टायर सिस्टीम की भाव चांगले मिळतात आणि मग शेतकऱ्यांना भाव दिल्यामुळे त्यांना त्यांच्या मालाला जरा भाव मिळाला ते खुश होतात. ह्या फेडरेशन ही संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करणारी होती. क्रिप्को ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी होती. म्हणजे बळीराजा हा आपलं खरं तर हे आहे महाराष्ट्राचं काय भारताचं पहिल्यांदा त्यांची ते जर सुधारले तर देश सुधारेल आणि त्यामुळे त्यांच्यावरती काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यात मी काम करू शकले याचं मला खूपच समाधान आहे. त्याही खूप काम करायच्या, त्यांनाही मी प्रमोशन द्यायला सांगायचे. आमच्या संस्थेतही होत्या तर ते मिळत नव्हती, ती मिळायची. महिलांकडे तर नेहमी पहिल्यांदा मी लक्ष द्यायचे. इथे सुद्धा आम्ही म्हणजे अशा सहली वगैरे काढतो ना, इतर ह्याचे बघायचे आम्ही, कारखाने वगैरे बघायच्या त्या काढल्या होत्या आम्ही. महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनला उपाध्यक्ष असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ही संस्था ॲज अ एजंट म्हणून काम करत असताना हिला कर द्यायची काहीच आवश्यकता नाही आणि आमच्या संस्थेकडून कर आकारला जात होता तेव्हा, आणि तो जवळजवळ 13-14 कोटी कर त्यांनी आमच्या संस्थेकडून घेतला होता. आणि तेव्हा खरं तर संस्थेची थोडीशी परिस्थिती डबघाईला आलेली होती. तर त्यावेळेस जसं गोडाऊनच्या मार्फत आम्ही गोडाऊन सगळी 80% युटिलायझेशन करून गोडाऊनचं भाडं 2 कोटी महिना यायला लागलं, त्याच्याच पद्धतीने हा करही आपण जर आणला तर आपल्या संस्थेला हातभार लागेल म्हणून मी त्याच्यासाठी आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन तसं दावा केला आणि ती 12-13 कोटी भरलेली आमची कर म्हणून असलेली रक्कम आम्ही परत मिळवू शकलो होतो महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनची त्या कार्यकालात. शैलजाताई, तुम्ही अनेक देशांना भेट दिली, पण त्यामधला इस्रायल आणि जपान बद्दल तुम्ही कशी वाटचाल केली हे आम्हाला सांगू शकणार का? सुरुवातीला खरं तर मी पहिली माझी जे परदेश दौरा झाला तो इस्रायलला झाला. त्यावेळेस मी मार्केटिंग फेडरेशनची उपाध्यक्ष होते आणि त्यावेळेस आमच्या संस्थेमार्फत कोऑपरेटिव्ह संस्थांचे छोट्या छोट्या प्रतिनिधी आहे त्यांना घेऊन या म्हणून त्यांनी आमंत्रित केलं होतं. कारण जपान जे प्रोडक्शन करतं, छोटी छोटी अवजारं, छोटे ट्रॅक्टर्स, मोठे ट्रॅक्टर्स, स्प्रिंकलरचे हे, त्यानंतर ड्रीपचे त्यांची त्यांना मोठं मार्केट पाहिजे होतं. त्यांनी इतकं काही केलेलं होतं की ते दाखवून भारतासारखं मार्केट त्यांना मिळणारच नव्हतं कुठंतरी, म्हणजे त्यांचं खप व्हायला. आणि हे सगळी टेक्निक जे आहे ते जपानने विकसित केलं होतं. तिथं पाण्याचा तुटवडा आहे, म्हणजे ते पाणी कसं काटकसरीनं वापरावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिले. आपल्याकडे जसं पाटाने पाणी द्यायची तशी पद्धतच नाही ना तिकडे, ते रिसायकलिंग करून पाणी वापरतात. तर मग ते ड्रीपनी तसं स्प्रिंकलर्सनी नंतर ह्याच्याने ते पाणी तिथं वापरायचे. त्यांच्या ज्या टेक्निक्स निघाल्या त्याचं प्रदर्शन त्यांना करायचं होतं म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन आम्हाला आमंत्रित केलेलं होतं. तर जवळजवळ त्यावेळेस मला वाटतं महाराष्ट्रातले काही 150-200 लोक, आंध्र प्रदेशातले 150, असे 400 लोकांना घ्यायला तिकडून त्यांनी विमान पाठवलं होतं. म्हणजे आम्हाला घ्यायसाठी स्पेशल रिकामं विमान जायचं इथं आलं होतं आणि त्या विमानातून आम्ही गेलो होतो सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन तिथलं प्रदर्शन पाहायला. आणि खरोखर म्हणजे ते पाहण्यासारखं होतं. त्यांचं म्हणजे एवढूसा छोटासा देश असू नये अशी अवजारं तिथं ते म्हणजे काय नव्हतं असं नाही, सगळ्या प्रकारची फळं, फुलं, सगळं म्हणजे माळरानात असलेला देश, पण असं जिथं पाण्याची अगदी तुटवडा आहे तरी सुद्धा कसं काटकसरीने पाणी वापरून शेती फुलवतो ते लोकांना पाहायला मिळालं तिथं. आणि त्याची हे घेऊन त्यांनी ही जी अवजार आहे त्याचं चांगलं मार्केटही ते मिळवू शकले. त्यामुळं आमची ती ट्रीप खूप हे झाली. शेतात आम्ही स्प्रिंकलर्स बसवले, ड्रीप बसवले. तेव्हा 94 मध्ये गेले होते मी.
इस्रायलला. तर ते प्रदर्शनाचा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तो एक चांगला प्रवास झाला आणि चांगले त्याचा ह्या शेतकरी लोकांनाही फायदा झाला. नवीन टेक्निक, नवीन हे अवजारं बघून ती तशी आपणही वापरायला पाहिजे याच्याबद्दल लोकांना प्रशिक्षणही मिळालं आणि त्यांचंही मार्केट वाटलं इस्रायलचे. ती शॉर्ट ट्रिप होती पण चांगली झाली. तसंच जपानला मी 98 मध्ये गेले. त्यावेळेस मी सहकार मेळावे आपल्या ह्याच्या आमच्या संस्थेच्या महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून मी सहकार मेळावे घेतले होते. तर सहकार मेळावे, महिलांच्या स्थानिक संस्थातल्या हे सहकार मेळावे, असं काहीतरी करते, महिलांसाठी काम करते म्हटल्यावरती NCI मध्ये मी कन्सल्टेटिव्ह वुमन कन्सल्टेटिव्ह हे कमिटी होती त्याच्यावरती काम करत होते. त्यांच्यात लक्षात आलं की या महिलांच्या याच्यावर काम करतात आहेत. मग त्यांनी ॲज ए बेस्ट फार्म लीडर ऑफ इंडिया म्हणून मला जपानला माझी नियुक्ती केली होती. आणि मग इडाका म्हणून आहे तिथे कोऑपरेटिव्ह वरती काम करणारी संस्था. तर त्या संस्थेच्या मार्फत तिथून मला बोलवणं आलं. तिकीटही त्यांनीच पाठवलं आणि आम्ही एशियन कंट्रीज मधल्या महिला होतो तिथं सगळ्या. आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं की आमच्या देशातलं महिलांचं सहकार कसा चालतो. तर त्याच्यामध्ये आपल्या भारताचं सहकार कसं चालतं याच्याबद्दल मी प्रेझेंटेशन दिलं होतं. तर त्याला त्यांनी चांगलं हे केलं, नावाजलं. बाकीच्या देशात छोटे छोटे देश होते ना बाकीचे, म्हणजे नेपाळ, श्रीलंका, नंतर बांगलादेश, पाकिस्तान, या सगळ्या महिला ज्या होत्या त्या बहुतेक कोऑपरेटिव्ह मध्ये काम करण्यापेक्षा कोणातरी तरी नात्यातल्या होत्या, म्हणजे अधिकाऱ्यांच्या ह्याच्या मार्फत आलेल्या. पण तरी सुद्धा त्यांनी घेतला इंटरेस्ट. तिथलं कोऑपरेटिव्ह त्यांनी आम्हाला दाखवलं जपानमधलं. तिथलं त्यांचं वैभव दाखवलं. तिथली फास्टेस्ट ट्रेन, बुलेट ट्रेन, तेव्हा आम्ही 98 मध्ये बुलेट ट्रेन मध्ये बसलो होतो. 350 किलोमीटर वेगाने जाणारी त्या बुलेट ट्रेनने आम्हाला ते एका फार्म हाऊसवर घेऊन गेले तिथलं कोऑपरेटिव्ह बघायसाठी. नंतर फास्टेस्ट त्यांची बोट असते ना नदीमधली, ती दाखवली. म्हणजे प्रगत एक देश कसा असू शकतो याचं हे खूप पाहायला मिळालं की तिथले लोक किती कष्टाळू आहेत, किती कामसू आहेत, स्वच्छतेच्या बाबतीत किती अलर्ट आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला असं गर्दी रश दिसत नव्हता, पण त्यातली माणसं म्हणजे काम एक एक काम ह्याच्यामध्ये बुडालेली दिसली मला. जपान म्हणजे आपल्या देशाबद्दल अतिशय जागरूक आहे, देशाभिमानी आहे जपानमधले लोक. ते तिथं इंग्लिश अजिबात वापरत नव्हते. मला एवढा प्रश्न पडला होता त्यांच्याशी कसं बोलायचं. तर ते खुणांनी सांगायचे, घ्यायला कुठेही अडचण आली नाही. जरी मला इंग्लिश बोलता येत नव्हतं तरी सुद्धा ते जपानी लोकांचं जे आम्ही गेलो तर आम्हाला हे तिथं घ्यायला येणं, बरोबर तिथं त्या संस्थेमध्ये नेणं, हे जे ह्याला जी एक शिस्त होती, खरं तिथली शिस्त बघूनच मला आश्चर्य वाटलं की इथले माणसं केवढी म्हणजे स्वतःला ह्याच्यामध्ये असं म्हणजे मनापासून कुठलीही गोष्ट करतात. एक जण मला तिथं बोर्ड मी उतरल्यावर भांबावून गेले. आता म्हटले ते इंग्लिश बोर्ड नाही, हे नाही, मी कशी जाऊ शकेन आता कुठल्या ते ढाकाच्या तिथं. कोणाचंच नव्हतं ना. ते जपानला गेले तर सगळे जापनीज लोक होते त्या ह्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा माझा तो एकटीचा प्रवास होता. तर तिथं उतरल्यानंतर मग एकदम माझं लक्ष गेलं. एक बोर्ड घेऊन उभा होता इंडिया म्हणून. मग मी असा हात केल्यावरती तो माझ्याजवळ आला. त्याने मला कागदावरती सांगितलं की असं असं माझं सामान लगेच त्याने घेतलं आणि तिथे एका ह्याच्यावर बसवलं. एक जण तुमच्याकडे येईल, म्हणजे त्याला माझं समजत होतं मला त्याचं, आणि तो तुम्हाला घेऊन बसमध्ये बसवेल म्हणून त्याने सांगितलं. मग त्या बसमध्ये बसलं. त्यांची बस आहे अगदी सगळं हे सांगत होते आणि कुठं उतरायचं हे माहिती होतं. शिकुंजी म्हणून होतं, तिथं मला उतरायचं होतं. तर नेमकी बस तिथं थांबलीच नाही. मग मी म्हटलं आता इथं उतरायचं आणि इथं बस थांबली नाही. तर मी चुळबुळ करायला लागले ह्याच्यामध्ये बसमध्ये. तर ते त्याच्यात बसलेलं एक जोडपं होतं जापनीज, त्यांच्या लक्षात आलं. मग ते म्हणाले की अशी फिरून ती तिथे येईल.
हा असं म्हणजे बोटाने सांगत होता की ती येणार आहे तिथं. मग माझ्या लक्षात आलं. मग तिथं उतरल्याबरोबर मला अगदी कार त्यांची असते ना, सगळं त्या कारमधून म्हणजे मी त्या एअरपोर्टवर पोहोचल्यापासून तिथपर्यंत जाण्याचं सगळं हे तिथले जॅपनीज तिथल्या ऑफिसमध्ये बघत होते. म्हणजे एवढं संरक्षण असतं तिथे की तुम्हाला एकटं जरी गेलं तरी भीती नाही वाटत. तो गाडी घेऊन आला, त्यांनी लगेच माझं स्वतः मला बॅग कुठं उचलावी लागली नाही. विशेष म्हणजे माझी बॅग घेतली, त्या गाडीमध्ये ठेवली आणि बॅगमध्ये तो बोलत होता. म्हणजे त्या जापनीज ह्याच्यामध्येच बोलत होता, पण ते आपल्याबद्दलच बोलतो हे समजतं ना आपल्याला. मग कुठपर्यंत आलो, कसं आलो, काय आलो. तिथे लगेच वेलकम करायला लोक उभे होते आणि मग तिथली व्यवस्थाही होती सगळी. आम्ही तिथे राहिलो तर कधी कसलीच अडचण आली नाही. खाण्यापिण्याचं थोडंसं ते तिकडं माशांचं असतं त्यामुळे हे असतं, पण हे असतं म्हणजे अंडी वगैरे इतरही प्रकार असतात, भाज्या वगैरे. आता इंडियन लोक आहेत म्हटल्यावरती ते ठेवतात. इस्रायलमध्येही तसं होतं, तिथेही तसं होतं. ते त्यांचे जेव्हा असे मेळावे घेतात तेव्हा ते आपलं फूड तिथं थोडंसं हे करतात. जास्त तिथं फिशचेच प्रकार असतात. पण जपानचं मार्केटही बघण्यासारखं होतं तिथलं पाहायला आम्ही. तिथं इंडियन मार्केट म्हणून एक मला म्हणजे तिथं मदत करायचे, काही आपले इंडियन लोक भेटले की मदत करायचे. हे असं आहे, इथं जा. आणि इथं चायना प्रॉडक्ट जास्त घ्यायचेच नाहीत म्हणे. जपानी लोकांना ते चालत नव्हतं. त्यांचं घ्यायचं आपण काही महाग असलं तरी. देशाभिमानी लोक होते ना ते. मी तिथला रेडिओ सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले आम्ही तिथे. काहीतरी असं सगळे आम्ही बसलो होतो तर म्हणायचं. तर ते जपानवरती पिक्चर नव्हतं का, लव्ह इन टोकियो, सायोनारा सायोनारा, वादा निभावेंगी सायोनारा, ते एक, आणि लव कुठलं ते, ती 2 गाणी मी तिथं बोलले होते. म्हणजे सुरुवातीच्याच 2 लाईनी, संपूर्ण गाणी नाही. तर त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. शैलजा ताई, मला लहानपणापासून तुम्हाला कुठले अवॉर्ड्स भेटले ते सांगायला आवडेल का? मला तर अवॉर्ड जे आता जे मिळतात त्यापेक्षाही लहानपणी मिळालेले कौटुंबिक अवॉर्ड ज्याची मला नेहमी अभिमान वाटतो की ते आपल्याला मिळाले होते. अगदी म्हणजे लहान, मी 4थी-5वीत असेल त्यावेळेस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आमच्या घरी आले होते. तर त्यावेळेस आम्हाला आमचे एक शिक्षक होते, त्यांनी कविता केली होती, छोटा खांदा तुमचा पण मोठी जिम्मेदारी, महाराष्ट्राच्या राजा बघते दुनिया सारी. आणि ते गाणं आम्ही त्यांना म्हणून दाखवलं. त्या एवढे खुश झाले, माझ्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप दिली. आणि मला वाटतं त्याच्याने म्हणजे इतक्या लहानपणी अशा एका मोठ्या नेत्याकडून आपल्याला शाबासकी मिळते याचा मला खूप आनंद झाला होता. तसंच दुसरी एक गोष्ट की असे म्हणजे मोठे जे नेते त्यावेळेस ऍक्टर मोठे वाटत नव्हते, नटनट्यांचा तर विचारच नव्हता. तेव्हा पॉलिटिकल लीडर्स किंवा समाजकार्य करणारे असे नेते आदर्श असायचे सगळ्यांच्या पुढं. त्यांचे आदर्श ठेवले जाते. गांधीजी, नेहरू, नंतर आपले आता मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, किंवा जे जे चांगली कामं करायची, आपल्या देशासाठी ज्यांनी त्याग केला, अशा लोकांचं जास्त आम्हाला हे होतं, त्यांची क्रेज होती की असं आपल्याला बनलं पाहिजे. मग त्यामुळे मुलांनी आपण असं काहीतरी करून दाखवायला पाहिजे असं आपोआपच निर्माण होते ना इच्छा. दुसऱ्या वेळेस मी तेव्हा 6वी-7वीत असेल त्यावेळेस प्रतापगडला ह्यांचा पुतळा होता शिवाजी महाराजांचा, आणि त्याचं उद्घाटन करायला पंडित नेहरू आले होते. तर ते प्रत्येक गावात 5 मिनिटं का होईना थांबायचे आणि तिथं ते गावातले आजूबाजूच्या आसपासच्या आमच्याही तिथूनच फाटा फुटत होता महाबळेश्वरला जायला. तर तिथं एक मोठं स्टेज केलं होतं आणि दुतर्फा स्टेजच्या दोन्ही बाजूला आम्ही एक 5-6 मुली अशा उभ्या होतो त्यांच्यासाठी, असं फुलं त्यांच्या ह्याच्यावरती टाकायसाठी. तर त्यावेळेस नेहरूंची म्हणजे उत्साह मूर्तीच होते आणि त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. साजरा केला जातो ना नेहरूंच्या ह्याच्याबद्दल, म्हणजे लहान मुलांवरती त्यांचं खूप प्रेम होतं. तर ते गाडीतून असे उत्साह मूर्ती कशी असते त्याचं अगदी प्रात्यक्षिक अगदी भराभर चालत त्या स्टेजकडे आले. स्टेजकडे झाले असताना त्यांच्या जवळ हार होता त्यांच्या गळ्यात, तो हार त्यांनी काढला आणि माझ्याकडे टाकला
बापरे, मला एवढा आनंद झाला की एवढ्या मोठ्या पंतप्रधानाच्या हातून माझ्या हातात हार मिळतोय, म्हणजे केवढं भाग्य आहे माझं. असं त्या लहानपणी अशा साध्या साध्या गोष्टीतून खूप आनंद व्हायचा की आपल्याला एवढ्या मोठ्या नेत्यांना भेटता येतं, त्यांच्याकडून आपल्याला हे एक माझं दुसरं मला मला म्हणजे प्राइजच मिळाल्यासारखं, अवॉर्ड मिळाल्यासारखंच वाटलं होतं त्यांच्याकडून. त्यांच्या नंतर एक आमच्या कवठ्याला किसनवीर म्हणून होते तिथले नेते, सातारा जिल्ह्यामध्ये. तर ते एक मोठा त्यांचा मेळावा ठेवा. तेव्हा आम्ही 8वी-9वीत असू, तर तेव्हा पंडित नेहरूंचं भाषण झालं होतं. तर तिथे आम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं. आणि ते काम करताना आम्ही अगदी स्टेजच्या जवळून, अगदी त्यांना जवळून पाहिलं, जवळून फिरलो. आणि तेव्हा ते सगळे त्यावेळेस आलेले नेते त्यावेळेसचे, त्यांना पाहताना म्हणजे ते चांगली कामं करणारी माणसं आपल्या देशात, तेव्हा जरा देशप्रेमाने प्रेरित झालेले नेते होते सगळीकडे. त्यामुळे ते कामाची लाईनही तशीच होती आणि चांगलं आपलं महाराष्ट्र कसं पुढे न्यावं या दृष्टीने सगळे कार्यरत होते तेव्हा. आणि ते आम्हाला त्या लहानपणी आम्ही हायस्कूलमध्ये शिकत असताना वगैरे पाहिलेले आहे. आमच्या हायस्कूलमध्ये, माझ्या हायस्कूलचं नाव होतं जीवन शिक्षण मंदिर. ज्यात त्या खरोखर तिथं जीवन शिक्षण आम्हाला मिळालं होतं. कारण आमचे जिथं हेडमास्टर चिटणीस म्हणून होते, त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक, तर ते मोठ्या कवींना, मोठ्या वक्त्यांना आमच्या तिथं आणायचे आणि आम्हाला भाषणं करायचं. कवी यशवंत, शिवाजी सावंत असे जे लेखक, कवी नावाजलेले, त्यांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे शाळेमध्ये. आणि तोही मला अनुभव खूप छान वाटायचा की असे लेखक, कवी चांगले, म्हणजे आता कशी क्रेज आहे नट्यांना ह्यांना बोलवतात, तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा साहित्यिक आणायचे, साहित्य क्षेत्रातले, नंतर चांगल्या कादंबऱ्या ज्यांच्या आहेत अशांना आणून आम्हाला त्यांना भाषणं द्यायला लावायचे शाळेमध्ये. तर ते एक आम्हाला आदर्श वाटायचं खूप. त्यामुळं मानाची अशी मानसिकता झाली होती की आपणही काहीतरी पुढे समाजकार्य करावं. आता माझ्या हातून होईल असं मला वाटत नव्हतं, पण उशिरा का होईना मला ती संधी मिळाली की माझ्या ह्याच्यात मी काम करू शकले लोकांसाठी, समाजासाठी. म्हणून मला लहानपणीपासून म्हणजे तसं शाळेतले गेम्स वगैरे घ्यायचे, त्याच्यातही आम्हाला अवॉर्ड मिळायचे ना, खेळण्यातले अवॉर्ड मिळायचे. तो आनंद, लहानपणी जे अवॉर्ड मिळतो त्याचा आनंद एक वेगळाच असतो. आताच्या अवॉर्ड पेक्षाही म्हणजे तेही अजून आठवतात मला. नंतर आम्ही आता इथं जेव्हा माझं लग्नानंतर इथं आलेला मुलांना आमच्या मिळतात बक्षिसं, ती बक्षिसाचे जपून ठेवतो. माझ्या मोठ्या मुलांनी तर आपल्या अवॉर्ड मिळवायसाठी सगळ्या गेम मध्ये तो रोहित सगळ्या गेमचा कॅप्टन व्हायचा. जेवढी अवॉर्ड्स मिळवता येतील तेवढी मिळवली होती त्यांनी. माझ्या बाबतीत मला अवॉर्ड्स मिळायचं साधारण माझं पॉलिटिकल लाईफ मध्ये आल्यावरच सुरुवात झाली इथे. म्हणजे सुरुवातीला म्हणजे कौटुंबिकही मिळाले, आदर्श सासूसुना जावा, आम्ही 3 जावा होतो आणि आमच्या सासूबाई एकत्र राहणारे, तर ते एकत्र राहतात म्हणून लोकमतने आदर्श सासूसुनाचा अवॉर्ड दिलं होतं. नंतर आदर्श माता पिता म्हणून मला अवॉर्ड मिळालं कौटुंबिक. तर ते दर्यासागर म्हणून संस्था होती, त्यांच्या थ्रू मिळालं होतं. त्यावेळेस सगळी मुलं माझी म्हणजे मॅट्रिक होऊन गेली होती आणि म्हणजे चांगलं शिक्षण सगळ्यांनी घेतलं होतं, चांगले पर्सेंटेज आहे. तेव्हा काही एवढं पर्सेंटेजचं हे नव्हतं, पण म्हणजे पहिल्या 1-2-3 ह्याच्यामध्ये ते राहायचेच. तर ते एक चांगलं हे मिळाले. ही अवॉर्ड्स मला घरगुती जी मिळाली त्याचंही मला तेवढंच महत्व वाटतं. आज जे मला मिळतात माझ्यासाठी, म्हणजे राजीव गांधी पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेत काम केलं, त्याच्यासाठी राजीव गांधी पुरस्कारासाठी मला लोकांनी माझं नामांकन दिलं होतं. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी ह्या पुरस्कारांसाठी माझं नामांकन झालं होतं. अर्थात तिथं थोडंसं ते राजकारण येतं, त्यामुळं नामांकन झालंच म्हणजेच आपल्याला अवॉर्ड मिळालं असं माझं मी समज करून घेतला होता. ते नाही दिलं प्रत्यक्षात तरी मला काही वाटलं नव्हतं. म्हणजे आपण कार्य केलंय ना, मग अवॉर्ड त्याचं मिळालंच पाहिजे असं, म्हणजे जी हाव असते ती कधीच मनात नव्हती. आणि त्यामुळं त्या तिन्हीसाठी माझं हे झालं होतं. त्याच्यानंतर मग मला आता पहिलं अवॉर्ड नारीरत्न म्हणून अवॉर्ड दिलं एका संस्थेने. नवदुर्गा महाराष्ट्राचे सहकारभूषण हा एक पुरस्कार मिळाला. जीवन गौरव म्हणून दर्पण या संस्थेच्या माध्यमातून मिळाला.
जीवनगौरव म्हणून आणि 2 वेळा मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला. लोकमतचे 2-3 वेळा अवॉर्ड्स मिळाले. ते वुमन अचिव्हर म्हणून मिळाला होता. नंतर परत यंग आफ्टर 60 हा मिळाला होता. हे असे छोटे मोठे बरेचसे. नंतर जपानचाही मिळाला होता जेव्हा आम्ही हे करून आलो ना, तिथलेही ते तिथं अवॉर्ड देतात ना. तसे सर्टिफिकेट्स आणि हे भरपूर आहेत. आता कुठली सांगणार. शैलेजा ताईंना खूप सारे अवॉर्ड मिळाले जे आपण आता ऐकले. कडून एक अवॉर्ड भेटला आहे. सध्याच तुम्हाला सांगितलंय की आता अगदी अलीकडेच त्यांना यंग @60 हा सुद्धा अवॉर्ड भेटलेला आहे. सगळे अवॉर्ड भेटल्यावर सुद्धा अत्यंत साधी राहणीमान आणि उच्च विचार अशी एक व्यक्तिमत्व म्हणून आपण शैलेजा ताईंकडे बघू शकतात. शैलेजा ताई, आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. पण ज्यावेळी तुम्ही हे सर्व कार्य करत होतात तर तुमच्या कुटुंबातील प्रेरणास्थान कोण होतं याबद्दल तुम्ही थोडं आम्हाला सांगू शकणार का? ते तर मला सांगायला आवडेलच. कारण सगळ्यात माझे सासरे तेही आमदार होते. तसंच माझ्या आत्या पण आमदार होत्या. आणि त्यावेळी कॉलेजमध्ये असताना मी मुंबईला भवन्स कॉलेजला होते. माझा नंबर एल्फिस्टनला आला होता. आणि त्यावेळेस ते कॉलेज जवळ म्हणून मला आत्या आमदार निवासमध्ये घेऊन गेल्या. आणि आमदार निवासमधून मी त्या एल्फिस्टन कॉलेजमधल्या ह्याला पेपर द्यायला तिथून जायचे. तिथं जवळजवळ महिना 1.5 महिना होते मी. त्यावेळेस प्रतिभाताई लॉ करत होत्या. आपल्या आदरणीय प्रेसिडेंट प्रतिभाताई लॉ करत होत्या. आणि मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. आणि आमच्या आत्यांच्यापासून ते जवळच राहायच्या. तर क्वेश्चन आवरला मी कधी कधी गेलेले आहे तिथं. पण मला त्यावेळेस असं वाटत नव्हतं की आपण राजकारणात पडू किंवा काय, किंवा आवडही नव्हती. आणि त्यावेळेस वसंतदादा चीफ मिनिस्टर होते. अर्थात त्या 1-2 महिन्यातही मी पुष्कळ जवळून सगळ्या अतिमहारथींना पाहू शकले. राजकारणात आमच्या आत्या कसं काम करतात तेही पाहू शकले होते. बुलढाण्याच्या आमदार इंदिराताई कोटमकर या माझ्या आत्या होत्या. आणि तसंच हे माझे सासरे बॅरिस्टर निकम हे पण आमदार होते. तर हाही एक अनुभव मजेशीर होता की अशा ठिकाणून आपण त्यावेळी राजकारणाचे म्हणजे कसं राजकारण चालतं हे त्या वयात पाहू शकलो. जरी आवड नव्हती तरी पण ते एक प्रेरणाच मिळाली त्यांच्याकडूनही. नंतर पुढे माझे ब्याही पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा एक, ज्यांना आम्ही अगदी म्हणजे माझी मुलगी त्यांच्या पुतण्याला दिलेली आहे, राहुल चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचंही व्यक्तिमत्व असं भारावणारं होतं. कारण दिल्लीला गेलो की आम्ही प्रमिला काकींना नंतर ह्यांना भेटायचोच, बाबांना. ते जवळचेही होते आणि माझी मुलगी त्यांच्या घरात दिल्यामुळं. तर मला वाटतं असे निस्पृह कार्य करणारे लोक मला घरातूनच पाहायला मिळाली. निस्पृहपणे कार्य करणारी माझे ननंदबाई मीनाताई राणे कोल्हापूरच्या, त्यांचे मिस्टर सुभाष राणे हे पण अतिशय चांगले महापौर म्हणून त्यांनी कोल्हापुरात काम केलं. दुसरे माझ्या धाकट्या ननंद बीनाताई यांचे मिस्टर शांताराम नाईक, त्यांनी पण 3 वर्ष टर्म खासदारकीचं गोव्याचं चांगलं प्रतिनिधित्व केलं. का अगदी राजीव गांधीच्या खूप जवळ होते. तसंच आमच्या माझ्या ननंद पण बीनाताई काँग्रेसच्या प्रेसिडेंट होत्या. त्यांचंही काम गोव्यामध्ये खूप छान झालेलं आहे. म्हणजे असे आमच्या घरात सगळे राजकारणाचे धडे देणारेच लोक होते असं म्हणावं लागेल. कारण मी दिल्लीला क्रिप्कोच्या मिटिंगला जायचे तेव्हा शांतारामरावांच्याकडेच राहायचे. मग ते मला बरंच राजकारणातल्या गोष्टी सांगायचे त्यावेळी. तसंच बाबांच्याकडेही गेले, कराडला गेले मुलीकडं की पृथ्वीराज बाबांच्याकडे आम्ही जायचो. तर तेही बरंचसं आपलं ह्याच्यामधल्या चर्चा व्हायची आमची तिथं. त्यानंतर मग माझे आता जसं पूर्वीचे लोक आपले जळगाव जिल्ह्याचे सांगतात की जळगाव जिल्ह्याला पुढं नेणारे तुमचे सासरे होते. त्यावेळेस त्यांनी असा मोठा प्रकल्प केळी पावडरचा केळीच्या ह्याची पावडर करायचा प्रकल्प उभारला होता. तो म्हणजे आशिया खंडात पहिला होता. तो जो सक्सेसफुल झाला असता तर आज जे शेतकऱ्यांचे हाल होतात ते झाले नसते असं मला वाटतं. कारण की केळीला अतिशय ते इतका कमी भाव देऊन राहिलेत. पेरिशेबल फळ आहे पण त्या पेरिशेबल फळापासून पावडर करून जो अतिशय उत्कृष्ट म्हणजे गरुड झेप होती ती. परंतु त्याच्यामध्ये काही अडथळे आले आणि त्याचं काय हे पूर्ण झालं नाही. आणि ते त्या सासऱ्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं. त्याची मला अजूनही खंत वाटते. आणि तसंच जसं जळगावला
सासऱ्यांनी जळगावला पुढे आणण्यासाठी अति प्रयत्न केले, तसंच आता त्यांचे चिरंजीव उज्ज्वल पण ते तर देशातच संपूर्ण त्यांनी तर देशातच सगळं गाजवलंय. जळगावचं नाव देशातल्या नकाशावरती आता सगळीकडे झळकते त्यांच्या रूपाने. अशा रीतीने म्हणजे मोठी घरातून बऱ्याचशा निस्पृहपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात मी राहिलेली आहे. आणि माझ्या धाकटे नंतर मोठे जावई नागपूरचे, ते पण ब्युटीबेरीचे प्रेसिडेंट आहेत. त्यांचे मामा लोक अनिल देशमुख, नंतर काय रणजित देशमुख, त्यांच्याकडे माझं बऱ्याचशा वेळा जाणं झालेलं आहे. आणि त्यांच्याकडूनही मला पुष्कळदा म्हणजे राजकारणाचं हे मिळालं. तेही काँग्रेसचे त्यावेळेस अध्यक्ष होते ज्यावेळेस मी ह्याच्यावरती आले ना, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनला निवडून आले तेव्हा, दुसऱ्या टर्मला निवडून आले तेव्हा. माझ्या मुलींबद्दलही तुम्हाला सांगावंसं वाटेल की मला समाजकार्याची जास्त आवड होती राजकारणापेक्षा. तर आज त्या खूप मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करून राहिल्या आहेत. मोनाली लोणकर ही आणि गौरी राहुल चव्हाण आणि मोनाली नितीन लोणकर ह्या दोघी कॉम्प्युटर मध्ये त्यांनी BE केलेलं आहे किंवा कॉम्प्युटर ग्रॅज्युएट आहेत त्या. आणि त्यांचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होते दोघींचे. आणि त्यावेळेस मोनाला RR आबांनी एक मोठी स्कीम दिली होती दिल्लीची, की जळगावामधल्या म्हणजे डिस्ट्रिक्टमधल्या शाळा ज्या असतात, जिल्हा परिषद शाळा असतात, त्यांना कॉम्प्युटरचं ट्रेनिंग द्यायला हवं म्हणून ती स्कीम दिली होती. आणि ती माझ्या मोठ्या मुलीने राबवली होती, मोनाली लोणकरनी. आणि आता ती लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करते. तिथे प्रेसिडेंट होती ती, नक्षत्र लायन्सची, नाही नक्षत्र नाही, आमेज, नागपूर आमेज म्हणून एक त्यांचा तिकडचा क्लब आहे, त्याच्यात मार्फत ती चांगलं कार्य करते. तसंच गौरी राहुल पण चव्हाण पण लायन्सच्या माध्यमातूनच 5-6 डिस्ट्रिक्टवरती जवळजवळ 44 एक क्लब्स असतील, त्यांना गायडन्स देते की ह्या माध्यमातून कसं समाजकार्य करावं याचं. तर त्याचाही मला अभिमान वाटतो की थोडंसं समाजकारणाचा कित्ता त्या गिरवत आहेत. तसंच आमचा उज्ज्वलच्या पाठोपाठ वकिली पेशाचा वारसा चालवणारा त्यांचा मुलगा अनिकेत निकम, तसंच माझी भाची प्रियांका राणे, हे आणि आता ही पिढी ह्या पिढीतले लोकही अतिशय चांगलं काम करतायत. तसंच मला घरातूनही सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे. आम्ही सगळ्या मिळूनच कामं करायचो. माझ्या दोन्ही जाऊ ज्योती, स्मिता यांची मला नेहमी मदत असायची. मी खेड्यावर राहायचे, तर आमच्या सासूबाई आणि माझ्या नणंद बीनाताई, मीनाताई माझ्या मुलांकडे पाहायच्या, त्यांच्या ट्युशन अभ्यास घ्यायच्या. फक्त परीक्षेच्या वेळेस मी त्यांच्या येऊ शकायचे. आणि त्यामुळं मला आमचं एक सहकाराचं म्हणावं लागेल. आमचं घर म्हणजे एक सहकाराचं क्षेत्र होतं. एकमेकांना आम्ही सगळे मदत करायचो. आणि सासूबाई खूप प्रेमळ होत्या, त्याही आम्हाला चांगल्या त्यांचं मार्गदर्शन असायचं. आणि त्यांनी आम्हाला सतत चांगलेच आदर्श दिले होते. सगळ्यांचं मिळून चालण्यात काय हे असतं याचा अनुभव मी चांगला घेतलाय. म्हणून आत्ताच्या पिढीला म्हणते की आपण कसं असतं, अलीकडची पिढी म्हणजे सेपरेशनचं फार हे वाढलेलं आहे. अर्थात तसं न राहता जर ह्या कौटुंबिक आपलेपणा जो असतो तो जर आपल्यामध्ये रुजला तर मुलांनाही म्हणजे वेगळाच त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. म्हणजे तेही चांगले संस्कार घडतात त्यांच्यावर, नाही म्हटलं तरी. आणि मला विशेष अभिमान वाटतो, माझी मुलं पण त्याच मार्गाने जातात आहेत. मुली पण लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करतात आहेत दोघी. मोठी मुलगी मोनाली, दुसरी गौरी, आणि शर्वरी पण माझी पुतणी आहे, उज्ज्वल निकमांची मुलगी. हे सगळ्या म्हणजे माझी एक भाची आहे प्रियांका राणे. ह्या सगळ्या चौघी पण ऍक्टिव्ह आहेत, त्यांचं घर सांभाळून त्या सगळं करतात. तसंच मुलं पण आता रोहित म्हणा, रितेश, अनिकेत, नंतर ऋषिकेश, हे आमची 4-5 मुलं पण सगळी त्यांचं कार्य करतायत चांगल्या, त्यांच्या क्षेत्रात नाव कमवतात आहेत. आता राजकारणात रोहितनी खूप भरारी घेतलेली आहे. माझ्या वाटेने तो चाललेला आहे. ते बघून मला अभिमान वाटतो की त्याच्या हातून
राजकारणात समाजकारणात चांगलं कार्य होताना बघून मला खूप आनंद होतो. मुलंही आपल्यासारखीच आमच्या दोघांची तीच इच्छा होती की आपल्या मुलांनी सुसंस्कृत व्हावं, चांगली कामं करावीत आणि तशी ते करतात आहेत. तर असे प्रत्येक पिढीमध्ये पाहिजे की संस्कार दिले तर मुलं चांगली कामं करतात. त्यामुळं मला कुटुंबातल्या ह्या व्यक्तींचाही खूप म्हणजे समोर निस्पृहपणे कसं कार्य करावं याचा आदर्श मी या सगळ्यांकडून घेतला असं सांगावंसं वाटतं. शैलजाताई, तुम्ही महिलांसाठी कुठल्या कुठल्या योजना केल्या आणि काय काय केलं याबद्दल आम्हाला थोडं सांगू शकणार का? अगदी म्हणजे सुरुवात तर तिथूनच झाली होती माझी. म्हणजे 1987 मध्ये आम्ही एक महिला शक्ती संघ स्थापन केला. तेव्हा जळगावमध्ये सगळ्यात मोठा आमचंच महिला मंडळ होतं. 125 सदस्य होते त्याचे आणि ते एवढ्यासाठी स्थापन केलं की महिलांनी घरातून बाहेर पडून, त्या काळी महिला बाहेर सहसा पडत नव्हत्या. अशा काळी महिलांना ते कुठं रिझर्वेशन नव्हतं. अशा काळी महिलांचे जे अंगभूत नेतृत्व त्यांचं बाहेर पडायसाठी काहीतरी त्यांना व्यासपीठ हवं या उद्देशाने हा महिला शक्ती संघ स्थापन केला की महिलांची शक्ती वाढवता येईल आपल्याला, महिलांना त्यांच्यातलं अस्तित्व जागृत करता येईल की त्यांच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. फक्त चूल आणि मूल न करता त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं किंवा आपल्या अंगभूत गुणांचा वापर करून कुठल्या तरी क्षेत्रात प्रगत व्हावं असं आम्हाला वाटायचं. म्हणून आम्ही या महिला शक्ती संघाच्या माध्यमातून महिलांना सतर्क करण्याचं, जागृत करण्याचं कार्य केलं. तिथं ज्या महिलांचे आरोग्य मेळावे तिथं पण घ्यायचो आम्ही. डॉक्टर लोकांना बोलवून त्यांना फुकट तपासण्या करून घ्यायचो, रक्तदान शिबिर घ्यायचो, नंतर तिथं योगा क्लासेस फुकट चालवायचो. नंतर बऱ्याचशा महिलांना आम्ही सन्मानितही करायचो, ज्या ज्या कार्य चांगलं करणार आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात. माझ्याच काही मैत्रिणी सहकारात कोणी काम चांगलं करत होतं, कोणी शाळांच्या मुख्याध्यापिका म्हणून चांगलं काम केलं होतं, कोणी एका मैत्रिणीने तर रक्तदानाचा उच्चांक केला होता, 50 वेळा रक्तदान देऊन. अशा महिलांनाही आम्ही सन्मानित करून सर्टिफिकेट द्यायचो, म्हणजे ते प्रोत्साहित करायचो की तुम्ही चांगली कार्य करताय असं म्हणून. कुणी राजकारणातही काम केलं त्या महिलांना. बाकी उद्योगांमध्ये ज्या महिला काम करत होत्या त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करायचो आणि त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय वाढवावा यासाठी त्यांना प्रेरणा द्यायचो. शिवाय व्यासपीठही आम्ही निर्माण केलं होतं की त्यांनी वैचारिक हे त्यांची वाढावी म्हणून आम्ही निबंध स्पर्धा ठेवायचो, चर्चासत्र ठेवायचो आमच्या महिला मंडळात. सुरुवातीला तर आम्ही महिलांचे त्यांना आवडणारेच गोष्टी करायचो. रांगोळी प्रदर्शन घे, खायचं, अशा ह्याला महिला चांगल्या प्रतिसाद द्यायच्या की रांगोळी प्रदर्शनात बक्षिसं मिळायची. मग खाद्यपदार्थांच्या स्पर्धा ठेवायचो, त्याच्यात बक्षीस मिळायची. मग गर्भाच्या वेळेस डान्स हे असायचं. तर अशा ह्याला खूप महिला यायच्या, जमायच्या आणि करायच्या. पण असं शैक्षणिक काही म्हटलं की थोडासा त्याला प्रतिसाद कमी असायचा, तरी पण यायच्या. आणि योगा क्लासेसला फ्रीमध्ये मिळतात म्हटल्यावर कुणी येत नव्हत्या. पण जेव्हा त्याला फी सुरू केली तेव्हा महिला यायला लागल्या. असा अनुभव आला आमचा की जेव्हा माणसांना पैसे द्यावे लागतात तेव्हा त्याची किंमत कळते. फुकट काही मिळत असेल तर ते बघायला कमी जात नाही. तर त्या महिला मंडळाच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे महिलांचं करायला खूप हातभार लागला. तिथल्या त्या महिला मंडळात आमचे बचत गट होते. त्या बचत गटाच्या माध्यमातून पुष्कळशा महिला कार्यरत झालेल्या होत्या. कोणी बरेचसे उद्योग आता सगळीकडेच म्हणजे कुठलं क्षेत्र महिलांनी व्यापलं नाही असं नाहीये. सध्या तर खूप फरक पडलाय, पण त्या काळी एवढं नव्हतं. पण आता खूपच म्हणजे काही ना काही त्यांनाही करावं असं वाटतं. हे सुद्धा त्याच्यातून म्हणजे साध्य झालं आणि त्यामुळे महिलांची शक्ती वाढवता आली. महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात आली आमच्या मंडळाच्या माध्यमातून. तर ह्याच्यावरती मी बरेच वर्ष म्हणजे अजूनही आहेत चालू आमचं. म्हणजे ते 87 मध्ये स्थापन केली. 4 वर्ष मी तिथं अध्यक्ष होते त्या महिला शक्ती संघावरती. नंतर मला इकडे राजकारणात निवडून आल्यावर वेळ देता येत नव्हत्या म्हणून इंदिराताई पाटील म्हणून होत्या कार्याध्यक्ष आमच्या, त्या सगळं कारभार काढायच्या. मग तिथं त्या संस्कार केंद्र चालवायच्या. नंतर लहान मुलांचे तिथे आम्ही क्लासेस वगैरे ठेवायचो. लहान मुलांना पुष्कळ असे म्हणजे आमच्या हॉलमध्ये कार्यक्रम होतात. म्हणजे योगाचे कार्यक्रम होतात, डॉक्टरांचे
समुपदेशन म्हणून केलं जातं. कुठल्याही समस्या ज्या महिलांच्या असतात त्याच्यावरती समुपदेशन ठेवतो आणि अशा रीतीने महिलांच्या निगडीत पुष्कळशा गोष्टी तिथं केल्या जातात या महिला मंडळात. शैलजा ताईंनी महिलांच्या सक्षमीकरणाचे अमूल्य कार्य केलेले आहे. तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि देण्यास अविरत कार्य केलेले आहे, जे आपण ताईंच्या हस्ते ऐकलेले आहे. शैलजा ताई, मला तुम्ही बालभवन बांधण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल थोडं सांगणार का? महिला बालकन्या समितीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्याच्यातूनच आपण हे बालभवन बांधायचं हे सुचलं. कारण आमच्या अंगणवाडीच्या महिला जवळजवळ खेड्यापाड्यातून येणाऱ्या 100-150 महिला असायच्या त्या, आणि त्या जेव्हा त्यांचं मानधन घ्यायला यायच्या तेव्हा त्यांना बसायला जागा नसायची, उन्हातान्हात उभ्या राहायच्या त्या महिला. त्यांच्याकडे बघून एवढं वाईट वाटायचं की म्हटलं ह्या महिलांना कोणी बसा म्हणत नाही आणि हे आले म्हणजे काय, त्यांचे नंबरही लवकर लागायचे नाहीत. मग ह्या महिलांसाठी एक बालभवन बांधावायला हवं प्रत्येक तालुका प्लेसला, ही कल्पना मला सुचली होती. तशी मी त्या आमच्या योजना ज्या मांडल्या होत्या महिला बालकल्याण त्याच्यामध्ये ते पण मी घातलं होतं. त्यामुळं प्रत्येक वर्षाला प्रत्येक तालुका प्लेसला बालभवन बांधायची आम्ही निर्णय घेतला होता आणि तशी बांधली गेली होती. सगळ्यात पहिले चोपडा तालुक्यात बालभवन बांधलं. आणि दुसरं एक बघितलं होतं की जे आदिवासी एरियामध्ये आम्ही फिरायचो तर तिथल्या महिलांना आजारी पडल्या तर औषध घ्यायच्या नाहीत, काही म्हणजे शेतात काम करत राहायच्या, आपल्या मुलांसाठी घेतील, बाकीच्यांसाठी घेतील, आणि ताप असेल अंगात तरी तशाच कामं करताना पाहिल्या होत्या शेतामध्ये. तर मला असं वाटायला लागलं ह्या महिलांसाठी काहीतरी पाहिजेत योजना. तर आमच्या ह्याच्यातून आम्ही आरोग्य मेळावे राबवले आणि आरोग्य मेळाव्यामध्ये काय करायचो आम्ही 5-5 हजाराची औषधं घ्यायचो, म्हणजे टॉनिकच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, परत हिमोग्लोबिनच्या गोळ्या, असं त्या गोळ्या त्यांना आम्ही वाटप करायचो. तर त्या इतकी गर्दी करायची, म्हणजे फुकट औषधं मिळतं म्हटल्यावरती त्या घ्यायच्या. म्हणजे तिथेही म्हणजे त्यांच्यात भरपूर बाया, गरोदर, नंतर अशा बाळंतीण बाया, परत लहान मुलं असलेल्या आणि लहान मुलं, ह्या सगळ्यांना हे औषधांची खूप गरज होती. आणि तशी औषधं आम्ही त्यांना फ्रीमध्ये द्यायचो. तर जवळजवळ एवढी गर्दी व्हायची की आम्हाला ते औषधे अपुरी पडून जायची. असे आरोग्य मेळावे आमचे चालले. म्हणजे आदिवासी भागात जास्त घेतले आम्ही ते, वैजापूर वगैरे त्या भागात तिकडे घेतले होते 2-3 ठिकाणी. चोपड्यालाही घेतला होता मोठा आदिवासी मेळावा. त्या महिलांना गरज होती तशी घ्यायची. आपल्या ते त्या मेळाव्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता आणि सगळ्या महिला तक्रारी सांगून करायच्या. कसे म्हणजे आपला पैसा कमवायच्या इतकं, पण आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी त्या वापरत नव्हत्या. असं फ्रीमध्ये मिळालं तर घ्यायची कल्पना होती. त्याच्यातून मला असं वाटायला लागलं की त्यांना मेडिकल हेल्प मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही आरोग्य भवन सुद्धा, आरोग्य केंद्र ती ह्या खेड्यापाड्यातून असायला हवी की या महिला तिथं जाऊ शकतील आणि आपले तपासणी करू शकतील. कारण शहरात त्यांना जायला वेळही नसतो, काम करत असतात. त्यामुळे हे आरोग्य केंद्र बऱ्याचशा गावांना केली. मी एका आरोग्य केंद्राची चेअरमन होते. पहिलं आरोग्य केंद्र मी गोरगावल्याला काढलं होतं. नंतर मग आमच्या मासल्यामध्ये सुद्धा छोट्या गावांमधूनही आरोग्य केंद्र सुरू केली. म्हणजे ह्या महिलांच्या ज्या समस्या असतात त्या समजल्या होत्या बऱ्याचशा. त्यामुळे त्या समस्यांवरती कार्य करायचा प्रयत्न करता आला तेवढा मी केला होता. तसंच आमच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही कौतुक पण करायचो. ज्या स्त्रियांचं जास्ती कार्य चांगलं आहे त्यांचं आम्ही बोलून सन्मान करायचो आणि त्यांना बक्षिसं द्यायची. लहान मुली जे आहेत त्यांनाही हे करायचं, बसेसचे पासेस वगैरे मिळावे त्याच्यासाठी मदत करायचं. सायकली तर वाटप करतच होतो आम्ही. त्यांना वह्या पुस्तकं वाटणं. आता ते माझंच ह्याच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही लहान ह्या आदिवासी लोकांना कोण हे देतं, तर तिथं आता माझ्या म्हणजे यजमानांच्या नावाने माझा मुलगा तिथं स्कॉलरशिप देतो. त्या शाळेमध्ये गुढी नदी परिसरची जी शाळा आम्ही काढली होती त्या शाळेमध्ये 5वी पासून पहिल्या 3 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिलेली आहे. त्यामुळे तिथल्या मुलांना या अभ्यासाची
जरी गोरगरिबांची असली तरी त्यांनाही आपण अभ्यास करावा, आपल्याला स्कॉलरशिप मिळते, अशा रीतीनं समाजकार्य करायला मिळत गेलं मला राजकारणात राहूनही. त्याचं मला समाधान वाटत होतं. शैलजाताई, तुम्ही सहकारी संस्थांमध्ये कुठून सुरुवात केली त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सुरुवात तर माझी चोपडा तालुक्यातूनच झाली. चोपडा तालुक्यात पहिल्यांदा मी सूतगिरणीवरती डायरेक्टर म्हणून काम पाहिलं. त्यावेळेस सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर सुरेश पाटील होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सूतगिरणीचं कामकाज पाहिलं होतं. तेव्हा पण एक 7-8 वर्ष मी तिथे डायरेक्टर होते. पण ते सुरुवात होती ना त्या काळी, त्यामुळं आम्ही पहिल्यांदा छोटी छोटी कामं त्या संस्थेच्या माध्यमातून केली होती. कारण सूतगिरणीची सुरुवात करायला तेव्हा एवढा निधी मिळत नव्हता. मग त्याच्यानंतर मी जिल्हा मार्केटिंगला डायरेक्टर झाले. पहिल्यांदा तालुका लेवलला, मग जिल्हा मार्केटिंगला. ही संस्था तर चांगलीच काम करत होती. म्हणजे तिथं महिलांचं काम नव्हतं, पण इतर व्यवहार होते. म्हणजे खतांचा व्यवहार, सिमेंटचा व्यवहार, परत बरेचसे म्हणजे धान्यांचं खरेदी विक्री, नाफेडची खरेदी विक्री त्या संस्थेच्या माध्यमातून केली जायची. तर या संस्थेतूनही चांगला अनुभव आला. ही संस्था आमची इतकी चालली होती की नॅशनल लेवलला त्यांना अवॉर्ड मिळालं आणि सहकार क्षेत्रात छोट्या इथं म्हणजे जिल्हा लेवलची संस्था असूनही डिव्हिडंड वाटत होती आमची ही संस्था. अशी संस्था म्हणजे महाराष्ट्रात फारच क्वचित आहे. तर या संस्थेतून आम्ही डिव्हिडंड सुद्धा शेतकऱ्यांना देतो. म्हणजे तिला चांगल्या ह्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न सासऱ्यांनी तर केलाच होता. त्याच्या पाठोपाठ माझ्या मिस्टरांनी भाईसाहेब दिलीपरावांनी केला. त्याच्यानंतर ती संस्थेची मी चेअरमन राहिले. आता माझे चिरंजीव ते संस्थेचे कामकाज बघतात आहेत. या संस्थेतूनही पुष्कळशी म्हणजे योजना राबवता येतात. म्हणजे जे आता सध्या तर खत विक्रीचा व्यवसाय होतो. आता क्रिप्कोच्या माध्यमातून आम्ही खतांची पूर्तता करतो. मार्केटिंग फेडरेशनकडे जेव्हा खतांचा व्यवहार होता तेव्हा आपल्या जिल्ह्याला कसं जास्त प्रमाणात खताचा कोटा मिळेल याच्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहायचे. तर मग ह्या 2 संस्थांवर कार्य केल्यानंतर मी स्टेट लेवलला मला संधी मिळाली. तिथं तर उपाध्यक्ष म्हणूनही मी कामकाज पाहिलं आणि पहिली उपाध्यक्ष महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मधून. तिथे मला चांगलं नेतृत्व करता आलं. ज्यामुळं मी हे असताना आम्ही किल्लारीला भूकंप झाला होता तेव्हा गेलो होतो तिथली परिस्थिती बघायला. आणि त्यावेळेस त्या संस्थेने सुद्धा 26 लाखाची खतं आम्ही तिथं जाऊन वाटली किल्लारीला. तेव्हाही मी सारखी म्हणायची जास्त लेडीज हे करा, लेडीज शेतकरी असतील त्यांना खतं जास्ती द्या म्हणून. माझ्या हाताने प्रत्येक ठिकाणी मी वाटप केलं होतं. शैलजाताई, तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्या तेव्हा तुम्ही काय कार्य केले आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडं माहिती सांगू शकणार का? जिल्हा परिषदलाही तेव्हा 1993चा जो कायदा होता, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30% प्रतिनिधित्व द्यायचं. त्यामुळं माझा जो आम्ही ज्या भागात राहत होतो गावात, ते गाव महिलांसाठी तिथलं राखीव आलं. त्यामुळे मला तिथं उभं राहायची आमच्या तालुक्यातल्या नेत्यांनी विनंती केली. म्हणजे धोंडू अप्पा पाटील म्हणून, धोंडाप्पा आप्पा म्हणायचो आम्ही, ते अरुणभाई आणि डॉक्टर सुरेश पाटील या सर्वांनी मला जिल्हा परिषदेसाठी उभं राहण्याची तयारी करायला. आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये माझ्या प्रचारातही सर्वांनी मला चांगलं सहकार्य केलं. जिल्हा परिषदला सुद्धा मी भरघोस मतांनी निवडून आले. म्हणजे 12,000 मतदान होतं, तर त्याच्यातून मला 7,000 मतदान पडलं. अरे वा. आणि माझ्या विरोधात ज्या होत्या, आता इंदिराताई पाटील होत्या, शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या. पक्षामुळं त्याही चांगल्या कार्य करतायत, पण त्यांना पक्षामुळं मी काँग्रेसकडून होते, त्यांना 3,000च मतं पडली आणि दुसरी एक होती तिला 1,000 मतं पडली. अशा जिला जास्त मतदान होणार होतं त्यांना सभापती करणार होते.
अर्थात थोडस या बाबतीत जरी मी सभापती झाले नाही तरी महिला बालकल्याण समितीचे सदस्य जरी असले तरी मला सभापतीसारखी कामं करता आली. कारण आमच्या सभापती ज्या झांबरेताई होत्या त्यांची तब्येत जरा बरी नसायची, त्यामुळं बहुतेक महिला बालकल्याण समितीचा कारभार आजच सभापती म्हणून मी पाहिला होता जिल्हा परिषदेत. आणि या कसं होतं तेव्हा ही नवीनच समिती निर्माण झाली होती. नवीन समिती निर्माण झाल्यामुळे या समितीने काय करावं काय नाही याचं हेच नव्हतं. पण मी मतदारसंघात फिरत होते तेव्हा पाहिलं होतं की महिलांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्याला धरून मी ते प्रकल्प आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून राबवूया असं म्हटलं होतं. आणि त्या दृष्टीने मला आमचे त्यावेळेसचे थाडे म्हणून अध्यक्ष होते, तसेच आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र भैया यांची सुद्धा मला मदत मिळाली. आमच्या ह्याच्यावरती निधी ठेवला गेला महिला बालकल्याण, म्हणजे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये चांगला निधी ठेवला होता की महिला बालकल्याणाच्या माध्यमातून योजना राबवण्यासाठी. पण ते योजना काय आहे ते ठरवायचं होतं आणि ते ठरवायचं काम आम्ही केलं होतं त्यावेळेस. आणि पहिली मीटिंग त्यावेळेस हे होते सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांनी पहिली महिला सभापतींची मीटिंग बोलवली आणि मग त्या मीटिंगला मलाच पाठवलं होतं जिल्हा परिषदेतून. तर त्यावेळेस सगळ्या ज्या महिला सभापती होत्या बाकीच्या जिल्ह्यांच्या 30 जिल्ह्यांच्या त्या आपल्या अडचणी सांगायच्या. आम्हाला गाडी नसते, आम्हाला केबिन दिली जात नाही, आम्हाला अजून हे मिळालं नाही, फंड्स नाहीत आमच्या समितीला, अशा म्हणजे त्यांच्या जे प्रायव्हेट ज्या असतात व्यक्तिगत तक्रारी त्या जास्त होत्या त्यांच्या. पण या संस्थेने काय करावं याच्याबद्दल कोणी काही सहसा बोललं नाही. आणि शेवटी माझा नंबर आला तर मी जवळजवळ तेव्हा 24 योजना सांगितल्या की या संस्थेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो. जेव्हा मतदारसंघात फिरत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय करावं. आम्ही अंगणवाड्यांच्या बायांची नियुक्ती करायचो. नंतर मग तर त्याचे सुद्धा आम्ही हे ठरवले होते की जास्त त्याच्यात परित्यक्त्या बाया, विधवा बाया यांना संधी द्यायची, म्हणजे त्यांना 20 मार्क जास्तच ठेवायचे. मग त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकेल असं. तसंच मुलींना हे पाहिजे मदत करायची, त्यांना सायकली वगैरे द्यायच्या शाळेत जायसाठी. नंतर म्हणजे सायकल वाटप करायचो आम्ही तेव्हा प्रत्येक ह्याच्यातून. आणि मग दुसरं असं तेव्हाही नुकत्याच म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळीकडे महिला निवडून आलेल्या होत्या, महिला सरपंच झालेल्या होत्या, महिला ग्रामपंचायतीत होत्या. पण ह्या महिलांना ग्रामपंचायतीत जात नव्हत्या, सरपंच महिला सुद्धा जायच्या नाहीत. ते माझ्या लक्षात आलं तेव्हा की हे बरोबर नाहीये. तर मग आम्ही सरपंच मेळावे घ्यायचं ठरवलं आणि अशा पद्धतीचे मेळावे आपल्याच जिल्ह्यात जास्ती झाले. आम्ही यावलला, चोपड्याला सगळीकडे जाऊन तिथले सरपंच महिलांना बोलायचो, त्यांच्या तक्रारी ऐकायचो. त्या म्हणायच्या आम्हाला महत्वच दिलं जात नाही, आमचे नवरेच सगळं बघून घेतात, असं व्हायचं. आणि त्या घरातून बाहेर पडत नव्हत्या, सरपंच असून ती महिला ग्रामपंचायतीत जायची नाही. हे लक्षात आल्यावरती आम्ही ते मेळावे घ्यायचं ठरवलं आणि सरपंच मेळावे घेतले. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही ग्रामसेवक नंतर तलाठी यांच्याकडून योजना समजून घेत जा. जसं तुम्ही घरात सगळं करता आपलं घर समजून, तसं गाव हे एक आपलं घरच आहे असं समजून तुम्ही कार्य करा आणि स्वतः कार्य करा. मदत घ्या, नाही असं नाही, आपल्या कुटुंबातल्या लोकांची मदत घ्यायची, पण आपणही स्वतः त्या निर्णय प्रक्रियेत सामील व्हायला पाहिजे आणि आपणही योजना राबवायला पाहिजे. अशा काही काही महिला चांगल्या निघाल्या काम करून घेणाऱ्या. त्यांना राज्य पातळीवरची बक्षीसही मिळाली. आणि जास्त त्यावेळेस मी जिल्हा परिषदमध्ये असताना माझा पर्यावरणाकडे जास्त माझा हे होता कल की झाडी भरपूर लावायला पाहिजे. त्यावेळेस मी सांगितलं होतं की जे अप्रोच रोड असतात त्या खेड्यात जाणारे त्याच्या दोन्ही बाजूनी झाडं आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लावू. पण त्याच्यावर काही फार भर दिला गेला नाही. नंतर केटी वेअर पाहिजेत म्हणून कोल्हापूर टाईपचे माथी बंधारे सगळीकडे व्हायला पाहिजेत, तर शेततळी बांधली पाहिजेत. आणि ती जशी किती करता येतील याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिले की शेततळी व्हायला पाहिजेत, हे व्हायला पाहिजे. माझा जो मतदारसंघ 30 गावांचा होता, तिथं दुसरं एक मी महिलांचं बघितलं की त्यांना पाण्याचा खूप त्रास व्हायचा. नळ नसला की जिथं पाण्याची टाकी नाही तिथल्या महिलांना नदीवर जावं लागायचं कपडे धुवायला, भांडी घेऊन नदीवर जायचं, नाही तर मग पाणी ओढून घ्या आळाचं विहिरीचं हे करून डोक्यावर हांड्याने घरात भरायचं, मग ते वापरायचं. तर ते
महिलांना जास्ती त्रासदायक होतं. म्हणून ना मी ठरवलं की प्रत्येक गावाला ओव्हरहेड टँक्स करायचे, पाण्याच्या टाक्या. माझ्या मतदारसंघात 10-12 गावांनाच होते. म्हणजे मोठ्या गावांना होत्या पाण्याच्या टाक्या, छोट्या गावांना नव्हत्या. पण मी ते करून घ्यायचं ठरवलं. प्रत्येक वर्षी मी 2-2, 3-3 गावांना ओव्हरहेड टँक्स केले. त्यामुळे नळांची पाण्याची पूर्तता झाली. सगळ्या महिला त्या बाबतीत सुखी झाल्या. म्हणजे त्यांना नळाचं पाणी मिळाल्यावर एवढा त्रास, त्यांचा खूप मोठा त्रास वाचला. हा एक फार मोठा त्रास असतो महिलांना खेड्यापाड्यातल्या. आदिवासी भागात तर फार असतो, त्यांना तर खूप लांबून लांबून पाणी आणावं लागतं. मग त्या भागात ते दौरे केले होते, तर तिथेही तशा योजना राबवण्यात याव्यात म्हणून मी तशा सूचना दिल्या होत्या. आमच्या काय अधिकारी वर्ग जो असतो तो जर कोऑपरेटिव्ह असला तर त्यांच्याकडून खूप चांगली कामं करून घेतात. याचा माझा जिल्हा परिषदेतला अनुभव होता. आणि मी जेवढं शक्यतो तळागाळातल्या लोकांच्या ज्या योजना आहेत तिथं जाऊन त्यांना घरकुल योजना, काही घरकुल म्हणजे घरं द्यायची, तर ती योजना सुद्धा मी फार चांगली राबवली. ज्या ज्या गावांना आवश्यकता असतील तिथं आम्ही घरकुल मंजूर करून घ्यायचो आणि घरकुल द्यायचो. नंतर संजय निराधार ह्याच्यावरही मी काम करायचे. तर त्याच्यातून निराधार लोकांना हे दिलं जायचं मानधन आपलं. तर ते सुद्धा मी राबवलं की बऱ्याचशा लोकांना ह्या योजनेचा लाभही मी मिळवून दिला, संजय निराधारचा. नंतर डॉक्टराचे गट, म्हणजे पूर्वी असं बचत गट नव्हते, तर 15,000 अनुदान द्यायचं. 10 बायांनी गट करायचा आणि त्यांना 15,000 अनुदान सरकार द्यायचं. त्याच्यातून त्यांनी काहीतरी घेऊन आपला व्यवसाय सुरू करायचा. पण तो जरासं तसे व्यवसाय सुरू करायचा आम्ही फार प्रयत्न केला. महिला मंडळांना सतर्क करायचो. मग तसे व्यवसाय करणाऱ्या ते थोडं फार त्याच्यामध्ये अडचणी आल्या. हे जे गट तयार झाले ते 10 बाया खेड्यातल्या शिक्षित बाया थोडंसं जमवून घेणं त्यांचं. तर काही गट चांगले चालले, काही गट फेल गेले. काहींना मार्केटिंग, तेव्हा मार्केटिंगची फार हे होत होती की हे छोट्याशा गावातल्या ह्या महिला हे काम करतात, तर त्यांचं प्रॉडक्ट कोण विकत घेणार? उदबत्त्या करणार, साबण करणार, काय असं असे ते डॉक्टरच्या माध्यमातून गट असायचे. तर ते गटांनाही प्रवृत्त करायचं केलं होतं. पण ती नंतर त्याच्यात जे अडचणींवरती लक्षात आलं सरकारच्या की मार्केट करायला पाहिजे ना. मग अल्पबचत गट म्हणून नंतर आता अलीकडे जे आहे ते अल्पबचत गट स्थापन केलेले आहेत की त्यांनीच हे जमा करायचे पैसे महिलांनीच बँकेत ठेवायचे, कमी व्याजावर महिलांना देऊन त्यांनी त्याच्यातून उद्योग सुरू करायचे, असं झालं. आणि अशा अल्पबचत गट सुरू झाल्यापासून महिला उद्योजकता फार वाढल्या. हा माझा अनुभव. आमच्या महिला मंडळाचे 4-5 बचत गट होते, त्याच्यातूनही बऱ्याचशा महिला उद्योग करायला लागलेल्या आहेत आणि यशस्वीपणे उद्योग करतात त्या. कारण काही जणी कपड्यांचा उद्योग करतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, दुकान कपड्यांचं असतं त्याला काय म्हणतात, रिटेलर. नाही, आपण कपड्यांचं सगळं विक्री करतो तशी शोरूम. हा, तसे काहींनी सुरू केले. काहींनी आपले जे ऑर्नामेंट्स असतात त्यांचे स्टॉल्स मांडले. काहींनी लोणची केले, लोणची वेगवेगळ्या, काही जेली काही प्रकारचे, काहींनी ऑर्गॅनिक गूळ, ऑर्गॅनिक हळद, ऑर्गॅनिक चटणी ह्याचे स्टॉल मांडलेले. आता मोठे मोठे स्टॉल्स मांडतंय सरकार ह्या बचत गटांच्या ह्याला मिळावा म्हणून, बाजार म्हणून त्यांच्यासाठी मॉल उभारायचा प्रयत्न करते. त्यामुळं त्या ह्याच्यात क्षेत्रात जास्त महिला जाऊन राहिल्यात. आता इथं खानदेश मॉल मध्ये सुद्धा सगळ्या महिलांना संधी मिळते. इथं आधी त्यांच्यासाठी बाजारपेठा निर्माण करायचं खूप कार्य केले गेले. म्हणजे शिवया, पापड वगैरे ते जे लागतं ते खानदेशात तर फार लागतं आणि त्याचे प्रोडक्शन करणारे खूप जणी आहेत. ते पापड, लोणची विकणं, नंतर खाद्यपदार्थांचे असतात करतात बऱ्याचशा महिला. अशा पद्धतीने महिलांना आपले आर्थिक स्वावलंबन व्हायला लागले त्यांचं. आणि त्या सक्षम, त्यांना एकदा तुम्ही कुठलाही उद्योग सुरू केला त्याच्यातून तुम्हाला जर पैसा मिळाला तर ते महिलांचे स्वत्व त्यांना मिळतं, अस्तित्व वाटतं त्यांना. आपण काहीतरी करतोय, कमवतोय. नुसतंच घर सांभाळून दुपारच्या फावल्या वेळातही पुष्कळशा महिला उद्योग करू शकतात. आणि तसे उद्योग आता बरेचसे आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत बचत गटांच्या माध्यमातून. मला सांगायला फार छान वाटतंय की महिलांच्या स्वावलंबीपणा
देण्यासाठी यांनी अविरत कार्य केलेले आहे, जे आपण आता शैलजाताईंकडून ऐकले. शैलजाताई, तुम्ही आजच्या नवीन युवतींना काय संदेश देणार? आजच्या युवती खरं तर करिअर माइंडेड असतात. मी पण तशीच होते. मला जेव्हा माझ्या लग्नाच्या आधी मला वकील व्हायचं होतं. आमचे मोठे दादा माझे रवींद्र चव्हाण कलेक्टर होते. त्यांचं म्हणणं होतं की मी IAS करावं, परंतु त्यावेळेस जास्त शिकलं की मुलींना म्हणजे जोडीदार निवडायला खूप अवघड पडायचं. त्यामुळे ते म्हणायचे तू तुझ्या सासरी जाऊन काहीही कर, IAS कर, लॉ कर. माझी तसं वकील व्हायची फार इच्छा होती पहिल्यापासून. आणि इथं आल्यानंतर आमच्या सासऱ्यांनी ती पूर्ण करायचंही ठरवलं. जेव्हा त्यांनी सासऱ्यांना सांगितलं तर सासऱ्यांना खूप आवडलं की वकील होणार आहे, माझ्यानंतर कोणतरी चालवेल म्हणून. आणि मला लॉ कॉलेजला टाकलं सुद्धा त्यांनी. मी आणि माझे मिस्टर भाईसाहेब दिलीप निकम आम्ही दोघंही लॉ कॉलेजला जायचो. परंतु थोडे मी 7-8 महिने गेले. त्यानंतर थोड्या कौटुंबिक जबाबदाऱ्या माझ्या वाढल्या आणि त्यामुळं मला माझा तो करिअर करायचा मार्ग सोडावा लागला. अर्थात माझ्या वकिलीनंतर वकिलीपेक्षा आमच्या दीर जे सुज्वल निकम होते त्यांनी सांभाळला. तो वारसाच होता एक प्रकारचा आमच्या घराण्याचा. आणि मला मात्र नंतर माझ्यावर अशा एक एक जबाबदाऱ्या पडत गेल्या की मला कुटुंबालाच वेळ द्यावा लागला. आम्ही दोघं मोठे असल्यामुळं सगळ्या घरातल्यांची जबाबदारी आमच्यावर होती आणि त्यामुळे 20 वर्ष म्हणजे मी कुटुंबाला दिली माझ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा मुलं चांगली शिकली, सगळे मॅट्रिक वगैरे होऊन गेले, त्याच्यानंतर मी राजकारणात पडले. आणि तेही 30% मुळे पडले. तशी पडायची इच्छा होती असं काही नाही, पण नेमका तो मतदारसंघ याच्यामध्ये आला, आमच्या स्त्री राखीव म्हणून आला. आणि तिथं मला नेत्यांनी हे केलं आणि घरातून आमच्या सासूबाईंनी, दिरांनी सगळ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं मी जिल्हा परिषदला उभी राहिले होते. आणि असंच मग मुलींनी सुद्धा आपल्या घरातलं सगळं सांभाळून घ्यावं, कारण मग क्लॅशेस होत नाहीत ना. सगळ्या घरातल्या मुलांच्या वगैरे जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि मग आपलं करिअरचं फील्ड आपल्या मनात जे होतं ते त्या पूर्ण करू शकतात. कारण मलाही थोडंसं समाजासाठी काय करायचं होतं, काहीतरी करावं ही माझी इच्छा होती. आणि देवाने माझी ती उशिरा का होईना पूर्ण केली की मी बऱ्याचशा संस्थांवरती जाऊन, म्हणजे गल्लीत मी छोट्या खेडेगावात 25 वर्ष राहिले, परंतु तिथून सुद्धा म्हणजे गल्लीतून दिल्लीपर्यंत मला जाता आलं. त्याला माझ्या कुटुंबाचा नेहमी पाठिंबा राहिला. त्यावेळेस माझ्या सर्वांनीच मला मदत केली. या संस्थांवरती काम करायला मला वेळ देऊ शकले आणि माझ्या मुलांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिलं. असंच मग युवतींनी सुद्धा असंच विचार करायला पाहिजे की आपण पहिल्यांदा आपलं कुटुंब सांभाळायला हवं आणि मग आपल्या करिअरला महत्त्व द्यायला हवं. नूतन टॉक शो मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं, हा थोडा अनुभव आम्हाला सांगणार का? नूतन टॉक शोचं तर कौतुकच करावंसं वाटेल, कारण हा टॉक शो म्हणजे मुख्य म्हणजे मराठीतून झालाय. आणि माझं उद्देश तेच आहे की आपली मराठी लँग्वेजवरती हे दोघंही काम करतात. हे बघून मी खूप म्हणजे मला आनंद झाला होता की आपल्या मराठीतून लोक हा असा टॉक शो घेतात आहेत. एखादं चांगलं व्यक्तिमत्व बघून त्याच्या कार्याची ते सगळ्यांना माहिती देतात आहेत. अर्थात मी काय फार मोठं कार्य केलेलं आहे असं मला वाटत नाही. माझ्याकडून ते झालेलं आहे, ईश्वराने करून घेतलेलं आहे. मी ते क्रेडिट त्याला देते, कारण आपण करता करविता तो आहे. आतापर्यंत जे माझं कार्य आहे ते सगळं कार्य अशा विजिगीषु वृत्तीने केले की कर्मण्ये अधिकारस्ते ना फलेषु कदाचन, ही प्रवृत्तीच माझी होती. त्यामुळे मी फळाची कधीच अपेक्षा केली नाही. पण आज मला नूतन टॉक शो मध्ये फळ मिळालेलं दिसतंय की मला जे आवडतं त्या भाषेतच माझ्याकडून माझ्या कार्याची त्यांनी विचारणा केली आणि प्रत्येक गोष्टीला हात घातला. मी जिथं जिथं कार्य केलं तिथं तिथं काय काय केलं विचारलं, म्हणजे जवळजवळ सर्वस्पर्शी घेतलं. थोडक्यात का होईना, पण त्यांनी माझ्या आयुष्यातील जो आलेख आहे म्हणजे कार्य करण्याचा, तो मांडला. इतर गोष्टी राहू दे, कुटुंबासाठी मी भरपूर केलं, पण जे माझं राजकारणात समाजकारणात जे कार्य झाले ते त्यांच्या छोट्याशा इंटरव्ह्यू मधून त्यांनी नूतननी माझ्याकडून वधवून घेतलं. म्हणजे मला बोलतं केलं. मी बरंच सगळं विसरून गेलेले होते आता माझ्या वयाच्या मानाने, पण तरी सुद्धा सांगू शकले की मी कुठं कुठं काय काय केलं, त्या जसं विचारात गेल्या तसं. आणि त्याने मला एक
समाधान वाटलं की आपल्या कार्याची कोणीतरी आठवण करते, आपलं कार्य जगासमोर आणण्याचा कोणतरी प्रयत्न करते आणि तोही मराठीतून. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते की मला तुम्ही तुमच्या शो मध्ये सामील करून घेतलं आणि माझ्याकडून माझ्या कार्याची सगळी विचारणा केलीत. याबद्दल मला खूप म्हणजे आनंद वाटला आणि तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं या कार्यासाठी. की असंच तुम्ही खूप खूप धन्यवाद.